सामूहिक, आर्थिक, राजकीय जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रकाश टाकणारा हा ईश्वरी ग्रंथ आहे, जे सकल मानवजातीसाठी आहे. या महिन्यात एवढा मोठा ग्रंथ मिळाला की अल्लाह ईश्वराचे आभार व्यक्त करण्याकरिता मुस्लिम बांधव रोजे ठेवतात. रोजा काय आहे तर रोजा म्हणजे सकाळी सूर्योदयाच्या 2 तासापूर्वीपासून ते सूर्यास्तापर्यंत काहीही न खाणे न पिणे, पती पत्नी समागम न होणे आणि प्रत्येक वाईट बाबीपासून दूर राहणे म्हणजे रोजा. म्हणजे लोक सहसा असं समजतात की रोजा म्हणजे फक्त उपाशी पोटी राहणे. हे तर आहेच. याशिवाय शरीराच्या प्रत्येक अवयवांचा, हाताचा, डोळ्याचा, कानाचा, नाकाचा, हृदयाचा, बुद्धीचा, शरीराच्या प्रत्येक अवयवांचा हा रोजा आहे. दुर्गुणापासून या अवयवांना रोखलं पाहिजे आणि सत्कर्मासाठी या अवयवांचा वापर केला पाहिजे. हा रोजाचा उद्देश आहे. या रोजाचा उद्देश व्यक्त करताना कुराणमध्ये अल्लाहने असे म्हटलेलं आहे की या रोजाचा मुख्य उद्देश आहे लाल्लकुम तत्तकून, म्हणजे ईश भय आणि ईश प्रेम याचं संगम तुमच्या मनामध्ये निर्माण झालं पाहिजे. बघा, कोणतंही कार्य करण्यामागे त्या उद्देश असतं. उद्देश जर नाही तर ते काम होणार नाही. तर हा उद्देश जे आहे ते मुख्य म्हणजे माणसाच्या मनामध्ये ईश भय, ईश भीरुता किंवा ईश परायणता निर्माण व्हावी. याचं एक उदाहरण मी आपल्यासमोर ठेवू इच्छितो की हे ईश परायणता काय आहे. आजच्या काळाची खूप मोठी गरज आहे. मानवाचं इहलोकीय आणि परलोकीय जीवनाचं यशस्वीता यावरच अवलंबून आहे. एक दोन मिनिट. याचं एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो की माझे एक मित्र आहेत, अहमदनगरला राहतात. त्या अहमदनगर जिल्ह्यातील एका छोट्या खेडेगावामध्ये मस्जिद बांधकामाचं काम निघालं. मस्जिद बांधकाम पूर्ण झाली आणि बांधकाम झाल्यानंतर पाण्याची कमतरता होती. बोर मारलं, पाणी लागलं. आता 2 दिवसात रमजान सुरू होणार आहे. प्रश्न असा होता की लाईटची व्यवस्था त्या ठिकाणी नाही. MSCB वाल्यांना त्यांनी अप्लिकेशन दिलेलं होतं, 2 दिवसात रमजान सुरू होणार आहे, परंतु लाईट नसल्यामुळे बोरची व्यवस्था होणार नाही. लोकांनी मीटिंग घेतली, कसं करायचं. काही लोकांनी सल्ला दिला. काय होता सल्ला की आपण अप्लिकेशन तर दिलेलंच आहे, कसंही 2 दिवसात मीटर 2-4 दिवसात बसेल आज ना उद्या, तेव्हापर्यंत आपण काय करू, आकडा टाकू, म्हणजे वीज चोरी करू आपण आणि त्यानं हे काम भागू आपलं. एक तरुण उभा राहिला आणि म्हणाला की दिवसभर उपाशीपोटी राहायचं, अल्लाहच्या प्रसन्नतेखातर रोजा राहायचं आणि रात्रीच्या वेळी म्हणजे उपवास सोडवायची जी वेळ आहे, हे आकडा टाकलेलं विजेपासून जे मिळणारं पाणी, ते पाणी हराम झालं. हरामच्या पाण्यानं रोजा सोडायचं, हे चालणार नाही. बांधवांनो, कमिटीनं पुन्हा ठरवलं की सर्व मिळून जाऊन पुन्हा एकदा MSCBच्या इंजिनियरला भेटायचं आणि त्यांना सत्य परिस्थिती सांगितली. इंजिनियर साहेब म्हणाले की लोक आनंदाने आकडा टाकतात आणि तुम्ही त्याचा विरोध करता. त्यांनी 2 दिवसात मीटर बसवून दिलं. हा आहे रमजानचा आणि रोजाचा खरा उद्देश, म्हणजे माणसानं चोरी करू नये. पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी एकदा असं सांगितलं की एखादा व्यक्ती रोजा ठेवून जर तो खोटं बोलत असेल तर त्या व्यक्तीला उपाशीपोटी राहण्याशिवाय काहीच लाभणार नाही. तर बांधवांनो, हा रोजाचा मुख्य उद्देश आहे, ईश परायणता निर्माण व्हावी. वेळेची कमतरता आहे. यानंतर मी माननीय आमदार संजयजी बनसोडे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं. अच्छा बोल रहे थे, थोड़ा 10 मिनट समय मिलना था. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आमचे स्नेहमित्र शहर अध्यक्ष सय्यद जानी मियाँ